Hallelujah. Praise the Lord to all of you. And I welcome you once again to this wonderful evening in God's presence. आणि या सुंदरशा संध्याकाळी मी तुम्हा सर्वांचं प्रभूच्या उपस्थितीमध्ये स्वागत करीतो पुन्हा एकदा. And I'm so, happy to see all of you. आणि मी तुम्हा सगळ्यांना पाहून खूप आनंदी आहे. And I love those people who love to hear the word of God. आणि मला अशी लोक आवडतात ज्यांना देवाचं वचन ऐकायचं आहे, ते जाणून घ्यायचं आहे. Who give the first preference and priority to God's word. आणि जी लोक देवाच्या वचनाला प्रथम स्थान देतात. I know it is very late in the day. आणि मला माहिती आहे की हा खूप उशीर होतो. But the fact that you all are joining, पण खरं तर तुम्ही सर्वजण हे मीटिंग जॉईन करता. it shows that you are hungry for God's word. आणि हे दाखवतं की तुम्ही देवाच्या वचनासाठी खूप भुकेले आहात. And you want to know God. आणि तुम्हाला देवाला जाणून घ्यायचं You आहे. want to know the truth. आणि तुम्हाला सत्य काय आहे हे जाणून घ्यायचं आहे. Praise God. Hallelujah. And the Bible says the one who seeks, आणि पवित्र वचन आपल्याला सांगतं की जो शोध घेतो he shall find. त्याला मिळेल. Praise God. हालेलुया. When you seek the truth, आणि जेव्हा तुम्ही सत्याचा शोध घेता you will find it. तुम्हाला ते सापडेल. It all depends on how much persistently you seek the truth. आणि हे सर्व कशावर अवलंबून आहे की तुम्ही ते सत्य किती तत्परतेने किती ते जाणून घेण्याचा प्रयत्न करता. Praise God. हालेलुया. And God, many times, He delays in doing some things. आणि बऱ्याचदा असं होतं की देव काही गोष्टी करण्यासाठी थोडा वेळ घेतो. It is delay according to us. आपल्यासाठी ते खूप वेळ लागलाय असं वाटतं आपल्याला. But in God's time, it is on time. पण देवाच्या नजरेत ते बरोबर वेळेत असतं. In God's sight, it is on time. आणि देवाच्या नजरेत ते वेळेतच घडतं. Praise God. हालेलुया. So the Bible says, आणि म्हणून पवित्र शास्त्र आपल्याला सांगतं one who seeks की जो शोध घेतो shall find. त्याला सापडेल. Are you seeking? तुम्ही शोध घेत आहात का? Are you seeking the truth? तुम्ही त्या सत्याचा शोध घेत Are आहात you का? seeking Christ? तुम्ही त्या ख्रिस्ताचा शोध घेत आहात का? We are not completely understood Christ. आपल्याला अजूनही ख्रिस्त पूर्णपणे समजलेला नाही. As we are progressing and we are growing in God's word, आणि जसं आपण ख्रिस्तामध्ये आणि त्याच्या वचनामध्ये वाढत चाललेलो आहोत, the image is getting clearer and clearer. त्याची जी प्रतिमा आहे आपल्याला स्पष्ट आणि स्पष्ट होत जाते. Praise God. As you go on progressing slowly, आणि जसं तुम्ही हळूहळू त्याच्यामध्ये प्रगती कराल, you will start knowing Him little by little. तुम्ही त्याला थोडं थोडं जाणताल. Praise God. हालेलुया. This evening, या संध्याकाळी God put one question in my heart. देवाने एक प्रश्न माझ्या मनात टाकला. And while I was coming home, आणि जसं मी घरी येत होतो and I was asking the Lord, what do you want to speak tonight? आणि मी देवाला विचारलं की आज संध्याकाळी तुला काय हवं, मी काय बोलावं. There was few things already going in my mind to speak. आणि अनेक गोष्टी माझ्या मनामध्ये चालल्या होत्या ज्याच्याविषयी मी बोलावं. But God put a different thought in my mind as I was coming. पण देवाने एक वेगळाच विचार माझ्यामध्ये घातला जेव्हा मी ऑफिसमधनं घरी येत And I होतो. was walking down आणि जसं मी खाली येत होतो the staircase, जिन्यावरून, this question came एक प्रश्न माझ्या as if मनामध्ये आला. God asking me this question. जसं काय देव मला तो प्रश्न विचारत आहे. And He is asking me to ask you, what is your thought? आणि जसं देव मला सांगत आहे की जाऊन हा प्रश्न तू त्या लोकांना विचार. And God said, ask them, त्यांना विचार what is their definition of success according to them? आणि त्यांच्यानुसार यश याची त्यांच्या लेखी व्याख्या काय आहे. Ask them what is the meaning of successful according to them. आणि त्यांच्यानुसार त्यांना विचार की यशस्वी होणे याची व्याख्या काय आहे. And as this question was going in my mind, आणि जसा हा प्रश्न माझ्या मनामध्ये येत होता and the Lord started filling my mind with some things आणि मग देव माझ्या मनात काही गोष्टी टाकत होता connected to it. त्याच्याशी त्या संदर्भात. So this is a question that God has asked all of us. आणि मग हा जो प्रश्न आहे तो देव आपल्या सगळ्यांना विचारत आहे. What is your definition of success? तुमची यश प्राप्तीची व्याख्या काय आहे. And if you ask in the world,
आणि जर तुम्ही जगाला विचारलं what is your definition? की तुमची व्याख्या काय आहे What do you call a person who is successful? आणि तुम्ही काय म्हणताल त्या व्यक्तीला की जो यशस्वी आहे? There are many things and many different answers you will get from the world. आणि जगातून तुम्हाला या प्रश्नाचे अनेक उत्तर मिळतील. And we also sometimes go with those definitions. आणि कदाचित मग आपण सुद्धा त्याच व्याख्येनुसार पुढे जाऊ. Sometimes we may call them more successful than us. आणि मग कदाचित असंही होईल की त्या लोकांना आपण अधिक यशस्वी आपल्यापेक्षा समजू. Because of certain things that we see externally. कारण की त्यांच्यामध्ये काहीतरी बाह्य स्वरूपातल्या ज्या गोष्टी आहेत त्यानुसार मग आपण ठरवू की ते आपल्यापेक्षा जास्त यशस्वी But आहेत. is it how the Lord looks at success? पण अशाच प्रकारे देव सुद्धा पाहतो का? That's what we need to match our mind or our thoughts with God's thoughts. आणि म्हणून आपले विचार आणि देवाचे विचार आपण हे एक केले पाहिजेत. And that's why I'm keeping it simple so that we all understand. आणि म्हणून मी हे खूप सोपं ठेवलं जेणेकरून आपण सगळे ते समजून घेऊया. Is it our mind thinking the same, or is our definition the same regarding success as what God calls it as success? आणि आपला दृष्टिकोन किंवा आपली जी यशस्वीतेची जी व्याख्या आहे ती आणि देवाची जी आहे ती दोन्ही एकच आहे का? So if you ask someone जर तुम्ही कोणाला विचारलं in the world or in your friend circle, तुमच्या मित्रांमध्ये किंवा जगामध्ये कोणाला तुम्ही विचारलं their definition will be in this like this. आणि मग त्यांची जी यशस्वीतेची व्याख्या काय असेल? So they will call the achievement of their material property as a success for them. आणि त्यांच्यासाठी त्यांनी त्यांच्या जीवनामध्ये भौतिक गोष्टी किती मिळवल्या त्याच्यानुसार त्यांचं यश ठरलं जातं. Some will call as the amount of wealth and amount of, riches that they have accumulated, for them it is success. आणि त्यांना काही जणांना असं असेल की त्यांच्याकडे किती पैसा आहे किंवा किती सोनं नाणं आहे त्याच्यानुसार ते ठरवतील की आम्ही यशस्वी आहोत. Some will define saying that we had 10 goals, we have achieved all the 10 goals in life, so we are successful. आणि काही म्हणतील की आम्ही 10 उद्देश ठेवली होती जीवनामध्ये, आम्ही ती 10चे 10 मिळवलेले आहेत, आता आम्ही यशस्वी आहोत. Some will call their achievements in terms of rewards, awards, medals. काही जण त्यांना मिळालेले जे मेडल्स असतील किंवा कुठलेही बक्षीस असतील त्याच्यानुसार ठरवतील आम्ही यशस्वी आहोत. And there are many definitions you will hear in the world. आणि अशा प्रकारे अनेक व्याख्या तुम्हाला यशाच्या या जगामध्ये मिळतील. We see in the television. आपण टीव्ही मध्ये पण पाहतो. We see many of those stars and Bollywood and Hollywood stars. अनेक बॉलिवूड हॉलिवूड स्टार्स जे आहेत You'll see them in a big limelight. आणि ते मोठ्या अशा पडद्यामध्ये असतात, ते नेहमी त्या बातम्यांमध्ये असतात. You will always see people covered surrounding them. आणि तुम्ही पाहताल त्यांच्या भोवती नेहमी लोकांचा एक लोक असतात. And we think, oh my, they've become so successful. आणि मग आपल्याला असं वाटतं की ते किती यशस्वी आहेत. All of them know them. सगळी लोक त्यांना जाणतात. They are so famous. ते किती प्रसिद्ध आहेत. No one is, like everyone in the world knows their name. आणि जगातले सगळ्या लोकांना त्यांची नावं माहिती आहेत. And we compare ourselves, no one knows me. पण आणि मग त्यांच्या बरोबर आपण आपली तुलना करतो. Maybe मला I'm तर not, कोणीच ओळखत नाही. I'm not that famous. आणि मी तेवढं प्रसिद्ध नाही. Maybe I am not as wealthy as what they, आणि त्यांच्यानुसार त्यांच्या तुलनेत मी तेवढा श्रीमंत नाही. But is the meaning of success in the Bible? आणि हेच अर्थ आहे पवित्र शास्त्रामध्ये यशस्वी होण्याचा. Is this the definition? हीच ती व्याख्या आहे का? The Bible, or what the Lord put in my heart, आणि देवाने माझ्या हृदयात काय टाकले या संदर्भात, and this is how I would define, आणि त्यानुसार मी अशी व्याख्या करतो, how God would look at success as. आणि देव त्या यशस्वीतेकडे कसं पाहतो. God says it depends on how closely my children walk with me to fulfill my will on this earth.
आणि त्याच्यानुसार देवाच्यानुसार त्याची व्याख्या काय आहे की किती जी माझी लेकरं आहेत माझ्या वचनानुसार माझ्या बरोबर माझ्या जवळतेने चालतात त्याच्यानुसार ते यशस्वी so आहेत that they fulfill my will on this earth. जेणेकरून ते माझी इच्छा ते ह्या पृथ्वीवर पूर्ण करतात. Now, God's definition is nothing connected to the material world. आणि देवाची जी व्याख्या आहे ती या भौतिक ज्या गोष्टी आहेत त्याच्याशी कुठलीच जुडलेली नाही, त्याच्या संदर्भात ती नाही. Because the people of the world are natural, आणि ह्या जगातली लोक हे नैसर्गिक so they आहेत will have natural achievements. आणि त्यांच्याकडे मग ते हे जे भौतिक गोष्टी आहेत त्याच गोष्टींनुसार ते त्यांचे यश ठरवतात. They measure their success on the basis of natural achievements. आणि ते सुद्धा नैसर्गिक त्यांना जे काही यश मिळतंय त्याच्यानुसार ते ठरवतात. But that's not how God our Father sees. पण तसं आपला पिता परमेश्वर पाहत नाही. I'm not saying earning wealth is wrong. आणि मी असं म्हणत नाही की पैसा कमवणं हे चुकीचं आहे. I'm not saying being famous is wrong. आणि मी असंही म्हणत नाही की प्रसिद्ध होणं काही चुकीचं आहे. I'm not saying that accumulating wealth and property and gold is wrong. आणि पैसा प्रॉपर्टी सोनं हे कमवणं किंवा साठवणं हे चुकीचं आहे. In fact, God wants us to be rich. उलट पक्षी तर देवाला हवंय की आपण श्रीमंत असावं. God wants us to be prosperous even in the natural area. आणि देवाला तर ह्या नैसर्गिक बाबतीत पण आपण श्रीमंत असावं अशी इच्छा आहे. Because He said, be fruitful and you multiply and replenish everything that is there on this earth. आणि तोच म्हटला की जा बहुगुणित व्हा फलद्रूप व्हा आणि ही पृथ्वी व्यापून टाका. That was His will and that is still His will. आणि हीच त्याची इच्छा होती, अजूनही त्याची हीच इच्छा आहे. But the true definition of God's success पण खरी व्याख्या काय आहे यशस्वीतेची is measured in spiritual terms. ती आत्मिक गोष्टींनुसार ठरवली जाते. Because God called us, कारण देव आपल्याला He called us for a special cause. त्याने आपल्याला काहीतरी एक उद्देशाने विशेष अशा उद्देशाने He बोलावलेलं आहे. called you to walk closely with Him. आणि त्याने तुम्हाला त्याच्या बरोबर जवळतेने चालावं याच्यासाठी He बोलावलेलं आहे. called us to fulfill His will and His desire till the time we are on this earth. आणि जोपर्यंत आपण या पृथ्वीवर आहोत तोपर्यंत आपण त्याची इच्छा त्याच्यानुसार आपण चालावं ही त्याची इच्छा आहे. And God's measure of success is how many of us have been able to walk closely with Him. आणि मग त्यानुसारच ही व्याख्या ठरते की आपल्यातले किती जण त्याच्या अगदी जवळतेने चाललेले आहेत. How many of us have sought Him? आणि किती जणांनी त्याचा शोध घेतला आहे. How many of us have gone behind fulfilling His will and His desire as against our own desire? आणि किती जणांनी त्याच्या इच्छेचा शोध घेतलाय स्वतःच्या इच्छेला दाबून. Many times we have allowed our nature, our desires, our will to overpower God's will. आणि अनेकदा आपल्यातल्या किती जणांनी तरी स्वतःच्या इच्छा ह्या वरती ठेवल्या देवाच्या इच्छा पूर्ण करण्याच्या पेक्षा. So will God judge those people? No. म्हणजे काय देव त्या लोकांचा न्याय करेल का? तर नाही. Will God punish them? No. देव काय त्यांना शिक्षा देईल का? तर नाही. But God's measure of success will be low for those people. पण देवाच्या नजरेमध्ये ती जे यश आहे त्यांच्यासाठी ते कमी असेल. You know, when we get to heaven, आणि जेव्हा आपण स्वर्गामध्ये जाऊ, the Bible says पवित्र शास्त्र सांगतं there will be two categories of children of God. तिथे दोन देवाचे गट असतील, देवाच्या लेकरांचे गट Or असतील two categories of saints. किंवा दोन गट असतील संतांचे. If you open your Bibles to 1 John 2:28, आणि जर आपण 1 योहान 2:28 उघडलं, it says, तिथे काय लिहिलेलं and आहे. here is where what John is saying, आणि इथे योहान आपल्याला काय सांगत and आहे. John is speaking to the church, mind you. आणि तो एका मंडळीला बोलत आहे. 1 योहान 2:28. It says, now my little children, abide in Him, that when He shall appear, we may have confidence and not be ashamed before Him at His coming. म्हणून आता माझ्या प्रिय मुलांनो ख्रिस्तामध्ये राहा,
यासाठी की जेव्हा ख्रिस्त प्रकट होईल तेव्हा आम्हास धैर्य मिळेल व जेव्हा तो परत येतो तेव्हा त्याच्याद्वारे आम्ही लज्जित केले जाणार नाही. If you read this verse carefully, जर आपण हे नीट लक्षपूर्वक वाचलं, he is actually dividing the children of God or the saints in two categories. इथे तो संतांना दोन गटामध्ये विभाजित करत आहे. Here he says that you may have confidence. की तुमच्यामध्ये एक धैर्य असावं. That means he's saying there will be one group which will be confident saints. आणि म्हणजेच काय की तिथं तो सांगत आहे एक गट आहे तो पूर्ण धैर्याने भरलेला आहे. Confident children of God. देवाचे लेकरू पूर्ण धैर्याने भरलेले आहे. And second side he says, आणि दुसऱ्या बाजूला तो म्हणतोय and not be ashamed. आणि लज्जित होऊ नका. That means there will be another group of saints who will be ashamed. आणि याचाच अर्थ तिथं अजून एक गट आहे जो लज्जित केला जाईल. Now ashamed of not of their sins. आणि पापांच्या द्वारे तो लज्जित केला जाईल असं नाही. Ashamed of not because of any other reason. आणि कुठल्याही इतर कारणांमुळे लज्जित केला जाईल असं नाही. Why they will be ashamed is आणि का ते लज्जित केले जातील? because they had so many opportunities to serve God. कारण की त्यांच्याकडे अनेक संधी होती देवाची सेवा करण्यासाठी. They had abundance of God's grace to serve him. आणि देवाची एक विपुल अशी कृपा त्यांच्यावर होती सेवा करण्यासाठी. God had given them all the things that he needs or she needs to fulfill God's will. आणि देवाची इच्छा पूर्ण करण्यासाठी देवाने त्यांना सर्व काही पुरवलं होतं. God empowered these people to do everything that they can do. आणि ते काय करू शकतात सर्व काही करण्यासाठी देवाने त्यांना सामर्थ्य सुद्धा But पुरवलं they होतं. lost the opportunities. पण त्यांनी ते संधी गमावली. They did not give preference. त्यांनी त्या गोष्टीकडे प्रथम स्थान दिलं नाही. They never gave God the priority. देवासाठी त्यांनी प्रथम स्थान दिलं नाही. They put their things before God. त्यांनी त्या गोष्टी देवापुढे ठेवल्या. They put their goals before God. आणि देवावरती त्यांनी त्यांचे उद्देश जीवनाचे ठेवले. They put their desires before God. आणि देवाच्या जे त्यांच्या ज्या इच्छा आहेत त्या देवाच्या वरती ठेवल्या त्यांनी. God never judges them. देव त्यांचा न्याय कधी करणार But नाही. when Christ appears, पण जेव्हा ख्रिस्त प्रकट होईल when we stand before God, आणि जेव्हा आपण देवापुढे उभे राहू, those people who missed these opportunities, आणि हे जे लोक आहेत ज्यांनी ती संधी गमावली they will feel ashamed. त्यांना खूप लज्जा वाटेल. You know why they will लाज feel वाटेल. ashamed? त्यांना का वाटेल असं माहितीये It का? is not because God will show them their mistakes. आणि असं नाही की देव त्यांना त्यांच्या चुका दाखवेल. It's not God who's going to condemn them in heaven. असं नाही की देव त्यांना दोषी ठरवेल. It's not God who will show them, anything because of which they will be आणि ashamed. देव काय अशा गोष्टी त्यांना दाखवणार नाही की जेणे करून त्यांना लाज वाटेल किंवा लज्जा वाटेल. The reason why they will be ashamed is आणि का ते लज्जित होतील माहितीये when का? they look at the glory of Jesus. जेव्हा ते ख्रिस्ताच्या गौरवाकडे When पाहतील, they look at the glories of heaven. जेव्हा ते स्वर्गाच्या गौरवाकडे पाहतील, When they look at the things that they're going to have in heaven forever. आणि ज्या गोष्टी कायम स्वरूपी ते स्वर्गामध्ये घेणार त्यांना प्राप्त होणार आहेत त्या गोष्टींकडे पाहतील. And looking at their own life, the way that they lived on the earth. आणि ज्या प्रकारे त्यांनी त्यांचं जीवन या पृथ्वीवर जगले ते पाहून They will have this conscience in their own being. आणि मग त्यांना ती जाणीव होईल स्वतःमध्ये. And they will think in their hearts. आणि त्यांच्या हृदयात ते विचार करतील मग. And they will say, oh, how much more we could have done for this wonderful Savior. की आपण ह्या सुंदर अशा तारणहारसाठी कितीतरी उत्तम गोष्टी करू शकलो असतो. They will think in their hearts. ते असं त्यांच्या हृदयात विचार करतील. How much more I would have served this wonderful King. की या राजाची मी अजून कितीतरी योग्य प्रकारे उत्तमरित्या सेवा करू शकत होतो. But it will be too late for them. पण त्यांच्यासाठी वेळ निघून गेलेली When we आहे. reach heaven, जेव्हा आपण स्वर्गात पोहोचू it is over. तेव्हा सगळं संपतं. Time is over.
वेळ निघून जाते, We वेळ have संपते. only time till the time we are on this earth. आपल्याकडे वेळ केव्हापर्यंत आहे? जोपर्यंत आपण या पृथ्वीवर आहोत तोपर्यंत. Whatever resources God gave, आणि जे काही साधनं देवाने आपल्याला दिलेले आहेत, time that God gave, जो काही वेळ देवाने आपल्याला दिलेला आहे, health that God gave, काय आरोग्य जे देवाने दिलेलं आहे, whatever finances and money God gave, जे काही पैसा संपत्ती परमेश्वराने आपल्याला दिलेली आहे, use everything to fulfill the will of God on this earth. आणि त्या सर्वांचा वापर देवाची इच्छा या पृथ्वीवर पूर्ण करण्यासाठी वापर करा त्या Go गोष्टींचा. beyond your extremes. आणि तुमच्या जे काही शक्य आहे त्याच्या पलीकडे सुद्धा शक्तीच्या पलीकडे जा. Because we don't know what are the glories of heaven. कारण आपल्याला स्वर्गाची जे गौरव आहे ते काहीच माहित नाही. We don't know what is actually awaiting for us in heaven. आणि आपल्याला माहित नाही की स्वर्गामध्ये आपलं काय वाट पाहत आहे. The smaller achievements that we are on this earth, आणि त्या छोट्या छोट्या गोष्टी आपण या पृथ्वीवर मिळवतो, we are satisfied with those. आपण त्याच्यातच समाधान मानतो, We are happy with the small त्याच्यातच achievements. आम्ही आनंद मानतो. But there are greater things that is waiting for all of us in heaven. पण आपल्यासाठी त्या स्वर्गामध्ये महान गोष्टी वाट पाहत आहेत. And God is measuring success आणि देव त्याचं जे आपलं यश आहे कशात मोजतो? on how much closely we walked on earth, आपण ह्या पृथ्वीवर त्याच्या किती जवळ चाललो, used everything that God gave आणि जे काही जे देवाने आपल्याला दिलं त्या सर्वांचा आपण त्याचा वापर केला to fulfill God's will on this earth. त्याची इच्छा, देवाची इच्छा या पृथ्वीवर पूर्ण करण्यासाठी. Praise God. Because when you get into heaven, जेव्हा तुम्ही स्वर्गामध्ये जाता, I'm telling you, this is the truth you must register in your minds. तुम्ही हे सत्य तुमच्या मनामध्ये अगदी कोरलं पाहिजे. The glory that is awaiting us आणि जे गौरव आपल्यासाठी तिथे वाट पाहत आहे is no comparison to what we are doing on earth for God. आणि त्याच्या तुलनेत आपण देवासाठी या पृथ्वीवर जे काय करतो ते काहीच नाहीये. What we are doing for Jesus, आणि जे काही आपण येशू ख्रिस्तासाठी करतो, you don't know how much it is translating into heaven. आपण How much it is earning greater rewards for all of us in heaven. आणि ज्या काही गोष्टी आपण या पृथ्वीवर करतो त्या छोट्या छोट्या गोष्टींद्वारे आपल्याला त्या स्वर्गामध्ये कितीतरी महान प्रतिफळ मिळतं. You have no idea. आपल्याला ते माहित सुद्धा नाही. Because the Bible says, कारण पवित्र शास्त्रच आपल्याला सांगतं no mind has thought, की कुठल्या मनाने असा विचार केला नाही, no eyes have seen, कुठल्या डोळ्यांनी पाहिलं नाही, nor has it entered the minds of the people. आणि कुठल्याही लेकरांच्या किंवा माणसांच्या मनात सुद्धा आलं नसेल What things God has in store for you. की त्या देवाने आपल्यासाठी किती महान गोष्टी साठवल्या आहेत. Where? कुठे? On earth पृथ्वीवर का? and in heaven. पृथ्वीवर आणि त्या स्वर्गामध्ये, Both places. दोन्ही ठिकाणी. What God has in store for us now, आत्ता जे देवाने आपल्यासाठी साठवलेलं आहे and what God has in store for us in heaven. आणि जे देवाने आपल्यासाठी स्वर्गामध्ये साठवून ठेवलेलं आहे. But the smaller things that we are happy with, पण आपण ह्या छोट्या गोष्टींमध्ये आनंदी असतो. we will miss the bigger things. मग आपण त्या मोठ्या महान गोष्टी गमावून बसू. I'll tell you a truth. एक सत्य मी तुम्हाला सांगतो. The life that we live on the earth, आणि जे जीवन आपण या पृथ्वीवर जगतोय, the closeness that we have with our Lord Jesus Christ on the earth, आणि या पृथ्वीवर जे काही जवळीकता आपण येशू ख्रिस्ता बरोबर जगतो, the amount of knowledge that you have regarding our Lord Jesus Christ, आणि जे काही ज्ञान आपल्याकडे आहे प्रभू येशू ख्रिस्ताविषयीचं, the relationship that we have maintained on this earth with our Lord Jesus, आणि या पृथ्वीवर त्याच्या बरोबरचं जे नातेसंबंध आपण जपून ठेवलेलं आहे, it will remain the same in heaven. ते तसंच राहील, त्याच प्रमाणात राहील स्वर्गामध्ये सुद्धा. The closer we are now, जेवढं आता आपण त्याच्या जवळ राहू, the closer we will be with him in heaven. आमेन, तेवढंच आपण स्वर्गामध्ये त्याच्या जवळ राहू. The far we are now, आणि आता जेवढं आपण त्याच्यापासून लांब राहू, even in heaven we'll be far away from his presence. मग आपण स्वर्गामध्ये पण तेवढंच लांब त्याच्यापासून You will राहू. not experience that closeness in heaven. आणि मग आपण स्वर्गामध्ये ती जवळीकता आपण अनुभवणार नाही. Though you may be in heaven,
जरी तुम्ही असताल स्वर्गामध्ये, there will be a joy in your heart. तुमच्या हृदयामध्ये ते आनंद असेल. But I told you there are two categories of saints in heaven. पण मी तुम्हाला अगोदरच सांगितलं तिथं दोन प्रकारचे गट आहेत. One is confident saints. एक आहे धैर्यशील असा गट. They know what we did, त्यांना माहिती आहे की काय आपण त्या पृथ्वीवर how केलेलं आहे. much we gave our life to Christ. आणि किती प्रमाणात आपण आपलं जीवन ख्रिस्तासाठी वाहिलं. Whatever we had, we gave it away for God. आणि जे काही आमच्याकडे होतं, आपल्याकडे होतं, आपण ते देऊन टाकलं. Whatever God gave, I used it for Him. जे काही देवाने मला दिलं त्याचा वापर मी पूर्णपणे देवासाठीच केला. And they will be very confident. आणि ते एकदम आत्मविश्वासाने ते सांगतील. And the second group will be the ones who are ashamed. आणि एक असा ग्रुप असेल जो लज्जित केला जाईल. And they will have this thought in their mind. आणि त्यांच्या मनामध्ये असे विचार येतील. They will say, oh, how much more I could have done. की कितीतरी मोठ्या प्रमाणात मी करू शकत होतो. They will go and ask the Lord, can I go back to the earth? आणि ते जाऊन म्हणतील मग देवाला, मी पुन्हा पृथ्वीवर जाऊ का? Can I live one more life? अजून एक जीवन मी त्या पृथ्वीवर जगू शकतो का? Because now I understood what is the glory that is in heaven. आणि मला आत्ता समजले की स्वर्गामध्ये किती मोठा गौरव आहे. But that will be too late. पण ते इथं वेळ निघून गेलेली We are आहे. not going to come back for the second life. आपण त्या दुसऱ्या जीवनासाठी पुन्हा येणार नाही. Whatever we could achieve जे काही आत्ता आपण या पृथ्वीवर मिळवू in spiritual terms, आत्मिक जीवनामध्ये, if you have achieved the closeness of God, जर तुम्ही देवाबरोबर ती जवळीकता मिळवली, if you have achieved the revelations of Christ, ख्रिस्ताची प्रकटीकरण तुम्हाला मिळाली, that is the biggest achievement. ती सर्वात मोठं तुमची मिळकत That is आहे. the biggest success. ते सर्वात मोठं यश आहे. It is not about how much houses you bought on this earth, आणि किती घरं तुमची या पृथ्वीवर आहेत ते how नाही. many cars and vehicles you have. किती वाहनं तुमच्याकडे आहेत, कार तुमच्याकडे आहेत, That may be your property, ती तुमची प्रॉपर्टी असेल, which is God blessed you with. जी तुम्हाला देवाने आशीर्वादित केलेली But आहे. God does not look at those as your success factor. पण या सर्व गोष्टींकडे देव तुमचं यश म्हणून पाहत नाही. God looks at your success factor as how much closely you walked with me. पण देव तुमचं यश कशात मोजतो की तुम्ही किती त्याच्या जवळतेने चालला, जवळीकतेत राहिला ते. Praise God. हालेलुया. The more you are close with God now, जेवढं तुम्ही आता देवाच्या जवळ राहता, you will keep that closeness even in heaven. मग ती जवळीकता तुम्ही त्या स्वर्गामध्ये सुद्धा राखताल. And that place in heaven is going to be permanent. आणि ते जी जागा आहे स्वर्गामध्ये तुमची, ती तुमच्यासाठी सार्वकालिकतेची असेल. You will long to go to be close to with Jesus in heaven. आणि तुम्ही तेवढं त्या ख्रिस्ताच्या जवळ जाताल. But your place is going to be fixed. पण तुमचं जे जागा आहे स्वर्गामधली ती फिक्स असेल. You will not be able to go closer. तुम्ही त्याच्यापेक्षा जास्त त्याच्या आणखीन जवळ जाऊ शकणार You will नाही. be able to enjoy Christ only from a distance. आणि ख्रिस्ताला तुम्ही ख्रिस्ताचा आनंद किंवा अनुभव तुम्ही लांबून घेता. There will be a joy in your heart तुमच्या हृदयात आनंद असेल that I've come in heaven, जो स्वर्गामध्ये येणार that I'm saved. की माझं तारण झालं I'm saved from Satan, आणि सैतानापासून माझी सुटका Hell. झाली, sin. नरकापासून, पापापासून. But that joy will be there in your heart. तो आनंद नक्कीच तुमच्या हृदयात असेल. But one thought will always be there. I could have been a little more closer. आणि एक विचार त्याच्या मागे आणखीन एक असेल की मी त्या ख्रिस्ताच्या अजून जवळ जाऊ शकत होतो. And some of the saints will regret. आणि अनेक जे संत तिथं असतील ते पश्चाताप करतील मग. They will say, I had so much of time. की माझ्याकडे इतका वेळ होता, I had so many resources. कितीतरी माझ्याकडे साधनं होती, I would have used it for this king. मी त्या सर्वांचा त्या राज्यासाठी उपयोग करू I would शकत have होतो. brought some more souls to Christ. अजून मी जे ख्रिस्तामध्ये मी सोल्स जीव आणू शकत I would होतो. have helped some ministries. कितीतरी ज्या सेवा चालू आहेत त्यांच्यासाठी मी मदत करू शकत I would have होतो. been a blessing to many in God's kingdom. आणि देवाच्या राज्यामध्ये अनेकांसाठी मी आशीर्वाद ठरू शकत I would have होतो. used my talents. मी माझ्या जे कौशल्य देवाने दिले त्याचा वापर I would करू have शकत used the होतो. grace that God has given me on this earth. आणि जी कृपा या पृथ्वीवर देवाने मला दिली त्याचा मी वापर करू शकत होते. But if you don't do it, पण जर तुम्ही त्याचा वापरच केला नाही, God is not going to judge.
देव काय तुमचा न्याय करणार He नाही is not going to condemn you also. आणि तो तुम्हाला दंडित सुद्धा करणार नाही. But when you're coming in heaven, this thought will come in your mind. आणि पण जेव्हा तुम्ही स्वर्गात जाताल तो विचार नक्कीच तुमच्या मनात येईल. You will compare yourself. तुम्ही तुमच्या स्वतःला तुलना करत You राहता. will say, oh, the way that I lived मी जे प्रकारचं जीवन जगले and what I am getting in heaven. आणि कशा प्रकारे मला हे स्वर्गामध्ये मिळत आहे I could have done more. आणि मग मी अजून काहीतरी करू शकत होते. So God's people, time is still there. आणि म्हणून देवाच्या लेकरांनो अजून वेळ आहे. Lord is yet to come. अजून परमेश्वर यायचा आहे. The Lord has got much work to do. आणि अनेक भरपूर काम आहे देवाचं. There are many yet to come to Christ. अनेक जण अजून ख्रिस्ताकडे यायची आहेत. There is much work in the church. आणि मंडळीमध्ये सुद्धा अनेक कामं आहेत. You're a part of a church. तुम्ही एका मंडळीचा भाग आहात. Whichever church you belong to, ज्या कुठल्या मंडळीचा तुम्ही भाग असाल go back and serve faithfully. जा आणि तिथे विश्वासूने काम करा. Put your talents, put your time, put your energy there to serve the King of Kings. आणि तुमचं काम तुमची एनर्जी तिथे लावा, तिथे काम करा. But the time is not enough. पण वेळ आता पुरेशी नाही. It's a short time. खूप कमी वेळ राहिलेला आहे. The coming of the Lord is closer. आणि देवाचं येणं खूप जवळ आहे. You can see the things that are happening in this world. आणि तुम्ही पाहताय या जगामध्ये काय गोष्टी घडत आहेत. It is like, the last lap of the race. आणि जसं काय ती जी रेस असती त्यातलं हा शेवटची धाव राहिलेली आहे. If you see an 800-meter race. आणि जर तुम्ही पाहिलं की 800 मीटरची जी रेस असते धावायची रेस. It is not the ones who ran first who win. आणि असं नाही की जो पहिला पोहोचेल तो जो फर्स्ट लैप में राउंड में जो भागता है वो नहीं जीतता है. जो लास्ट लैप में भागता है वो जीतता है. आमेन. Because God has put us in this time, कारण देवाने आपल्याला या वेळेमध्ये ठेवलेला आहे, which is the last lap. आणि ती शेवटची धाव आहे. And the last lap person when he runs, आणि जेव्हा तो शेवटच्या धावेमधला जो मनुष्य आहे तो धावत राहतो, he runs with all his energy, तो त्याच्या सर्व जी त्याच्यामध्ये ताकद आहे, एनर्जी all his आहे, power, सर्व सामर्थ्याने तो धावत असतो. because he knows that this is the last lap. कारण त्याला माहिती आहे की ही शेवटची धाव आहे आता. If I don't run with all my strength, आणि जर मी माझ्या पूर्ण ताकदीने मी आता धावलो नाही, then I will miss the goal. मग मी ते जे माझं गोल आहे तो चुकून बसेल. And I will miss the reward. आणि जे प्रतिफळ जे बक्षीस मला मिळणार आहे ते पण मी गमावून बसेल. Again I'm saying we are in the last lap. मी पुन्हा एकदा सांगतो आपण त्या शेवटच्या धावेमध्ये आहोत. And we all need to run to so fast. आणि आपल्या सगळ्यांना आता फास्ट पळायचं आहे. And many times we compromise on many things. आणि अनेकदा आपण अनेक गोष्टींबरोबर कॉम्प्रोमाइज करतो. Many things we compromise for God's things. आणि ज्या देवाच्या गोष्टी आहेत त्याच्याबरोबरच आपण कॉम्प्रोमाइज करतो, त्या दुर्लक्षित करतो. God our Father is not a God who will ever condemn you. आणि देव असा देव आहे आपला की तो आपल्याला कधीच दंडित करणार नाही. He will never put you down and show your mistakes. आणि तो कधीच तुम्हाला खाली लेखणार नाही आणि तुमच्या चुका दाखवणार नाही. He will never show you mistakes that will condemn you. आणि अशा चुका तर कधीच दाखवणार नाही जेणेकरून तुम्ही दोषी ठरवले जाताल. The Holy Spirit पवित्र जो आत्मा is आहे so gentle. तो इतका सौम्य आहे. He's so soft तो इतका सॉफ्ट आहे that when he speaks to you, जेव्हा तो तुमच्याशी बोलतो, you will never have even a sense and a millimeter of condemnation in your mind. तुमच्यामध्ये एक किंचित सुद्धा कुठली दोष भावना येणार नाही. If he wants you to turn from your way, जर तुम्हाला त्याला हवंय की तुम्ही तुमच्या त्या मार्गातून पुन्हा वळावं, he will speak to you in such a way तो अशा प्रकारे तुमच्याशी बोलेल that it will convict you, की जेणेकरून तुम्ही ते समजून घेताल, not condemn you. पण तो तुम्हाला दंडित करणार नाही. And you will automatically by your own you will turn your way. आणि मग आपसुकच तुम्ही स्वतःहूनच त्या मार्गातून वळताल. That's how God speaks. अशा प्रकारे देव बोलतो. Our time is short. आपली वेळ खूप कमी राहिलेली आहे.
We need to run this race and finish it when Christ appears. आणि ख्रिस्त येण्याच्या अगोदर आपल्याला ही धाव आपली पूर्ण करायची आहे. There are souls to be reached out, असे काही जीव आहेत त्यांच्यापर्यंत आपल्याला पोहोचायचं आहे. gospel to be preached. सुवार्ता सांगायची आहे, Those प्रचार who have करायचा not even आहे. heard the gospel once, आणि एकदाही कोणी कधी सुवार्ता ऐकली नाहीये अशांपर्यंत सुवार्ता घेऊन जायची आहे. we are hovering around the same places, आपण त्याच जागेत पुन्हा पुन्हा फिरत आहोत. but there are so many places which are unreached, आणि अशा अनेक जागा आहेत, अनेक गावं आहेत जिथं कोणीच पोहोचलेलं नाही. where someone needs to carry the word of God along with them. आणि जिथं कोणीतरी जाऊन ते देवाची सुवार्ता सांगितली पाहिजे, देवाचं वचन घेऊन गेलं पाहिजे. And that's why God waits for his children. आणि ह्याच्यासाठीच देव त्याच्या लेकरांची वाट पाहत आहे. And you are the ones whom God has chosen. आणि तुम्ही ते आहात ज्याची देवाने निवड केलेली आहे. The Bible says, how will they hear unless they are sent? आणि ते कसं ऐकतील जोपर्यंत त्यांच्यापर्यंत कोणी पाठवलं जाणार Till the नाही. time you are sent, how will the world hear? आणि जोपर्यंत तुम्हाला पाठवण्यात येणार नाही तोपर्यंत जग कसं ऐकेल. God has told you to go. देवाने तुम्हाला जाण्यासाठी सांगितलेलं आहे. The Lord says, go, देव म्हणतो जा, make disciples, शिष्य बनवा, preach. प्रचार करा. But our people are stagnant. पण आपली जी लोक आहेत तिथेच थांबलीत. God cannot do anything without God's children. आणि देवाच्या लेकरांशिवाय काही करू शकत He will नाही. not be able to reach the unsaved without you. आणि जे तारण पावले नाहीत त्यांच्यापर्यंत तुमच्याशिवाय देव पोहोचू शकत नाही. God is looking at you. देव तुमच्याकडे पाहत आहे. Remember, God is looking at you. देव तुमच्याकडे पाहत आहे. God has spoken to many of you. अनेकांबरोबर देव बोललेला आहे. God has spoken to you to do many things to bring his will down on this earth. अनेकांशी देव बोललेला आहे की त्याची जी इच्छा आहे ती या पृथ्वीमध्ये पूर्ण व्हावी. What are we waiting for? मग आपण कशासाठी थांबलेलो आहोत? What is God waiting for? आणि देव कशासाठी वाट God पाहत is आहे? waiting for you to get up and walk and move on. आणि देव वाट पाहत आहे की तुम्ही उठावं आणि चालत राहावं, त्याचं सेवा करावी, प्रचार करावा. Praise God. हालेलुया. What are we waiting for? आपण कशाची वाट He has पाहतो? empowered you, त्याने तुम्हाला सामर्थ्य पुरवलेलं आहे. equipped you, तुम्ही पूर्णपणे भरलेला आहात. तुम्ही prepared you, तुमची तयारी त्याने केलेली आहे. put his spirit in you, त्याने त्याचा आत्मा तुमच्यामध्ये घातलेला given आहे. you his word, त्याचा शब्द त्याने दिलेला आहे. given the power and his name. त्याने त्याचा सामर्थ्य आणि नाव सुद्धा तुम्हाला देऊन ठेवलेलं आहे. You are equipped with everything to do God's will. तुम्ही सर्व गोष्टींनी भरून पावलेला आहे जेणेकरून तुम्ही देवाची इच्छा पूर्ण करता. Praise God. हालेलुया. Seek ye first God तुम्ही प्रथम त्याचा शोध घ्या and his righteousness आणि त्याच्या नीतिमत्तेचा and his will आणि त्याच्या इच्छेचा and do what he wants आणि जे त्याला हवं त्या गोष्टी करा and be obedient आणि तुम्ही आज्ञाधारी व्हा and be the doers of God's word. आणि देवाचे शब्द करणारे व्हा. And God says, I will add everything or whatever you need in this world, I will add it. आणि मग देव म्हणतो हे सर्व जेव्हा तुम्ही करताल त्या सर्व गोष्टी ज्या तुम्हाला हव्यात या जगाच्या त्या सर्व गोष्टींची भर मी तुमच्या जीवनात घालेल. God says, you need a job, तुम्हाला नोकरीची गरज I will आहे add a job. मी ती देईन. You need a business, तुम्हाला व्यवसाय हवाय का I will add a business. मी तो देईल You तुम्हाला. need money, I will add money. तुम्हाला पैशांची गरज आहे मी तुम्हाला तो पैसा You पुरवेल. need people, I will give you people. तुम्हाला लोकांची गरज आहे मी लोक पुरवेल. But put your eyes upon me. पण तुमचे नेत्र प्रथम माझ्यावर लावा. Focus on me, माझ्यावर लक्ष केंद्रित on करा. what I want you to do. जे मला करायचं आहे त्या गोष्टीकडे तुम्ही आपलं लक्ष लावा. Praise God. हालेलुया. That is what God calls success. आणि याच गोष्टीला देव यश असं संबोधतो. And in heaven, when we enter, आणि जेव्हा आपण स्वर्गात प्रवेश करू God will show you your entire lifespan in a moment.
आणि मग एका क्षणात तो तुमचं जीवन ह्या पृथ्वीवर तुम्ही कसं जगलात ते दाखवेल. In a moment. एका क्षणात. You will come to know in a moment. एका क्षणात तुम्हाला ते समजून येईल. If you're 100 years of age on this earth, जर तुम्ही 100 वर्ष या जगात या पृथ्वीवर जगलात, your 100 years lifespan God will show you in a moment. आणि ते 100 वर्षाचा काळ देव एका क्षणात तुम्हाला सादर करेल. And then we will look at our life. आणि मग आपण आपल्या जीवनाकडे पाहू. And we may say, oh, in this area, how much more I could have done. आणि मग तुम्ही म्हणताल की या भागामध्ये मी अजून काही अनेक गोष्टी करू शकलो असतो. Oh, I had this talent, but I never used for this king. माझ्यामध्ये हे कौशल्य होतं पण मी त्याचा वापर कधीच केला नाही. Oh, I was a good orator, good speaker, but I never spoke the word. आणि मी उत्तम वक्ता होतो पण मी ते शब्द देवाचा शब्द कधी बोललोच नाही. I had the knowledge of God's word, but I never shared this knowledge with anyone. आणि माझ्याकडे देवाचं ज्ञान होतं, शब्दाचं ज्ञान होतं पण मी ते कधीच कोणाला सांगितलं नाही. Oh, I had a good voice, but I never sang for the King of Kings. आणि माझा आवाज चांगला होता, उत्तम होता पण मी कधीच देवासाठी गायलो नाही. Oh, I had a good habit of encouraging people, but I never encouraged people. लोकांना प्रोत्साहित करण्याचं कौशल्य माझ्यामध्ये होतं पण मी कधीच लोकांना प्रोत्साहित केलं नाही. I had a good smile, but I never looked at people and smiled. माझ्याकडे उत्तम हास्य होतं पण मी कधीच लोकांकडे पाहून हसलो नाही. God gave me a nature to serve in the body of Christ, but I never served. आणि देवाने मला सेवा करण्याचं हृदय दिलं पण मी कधीच देवाच्या राज्यात सेवाच केली नाही. Many things will come there in your mind. अशा अनेक गोष्टी तिथे तुमच्या लक्षात येतील. But that will be too late. पण तिथं तेव्हा वेळ निघून गेलेली असेल. Think now. आता विचार करा. Ask the Holy Spirit now. पवित्र आत्म्याला विचारा. Ask the Lord today. देवाला आज विचारा. Lord, is there any area that I'm missing? आणि अशी कुठली जागा आहे, भाग आहे माझ्या जीवनातला की जिथं मी कमी पडत आहे? Is there any area that you called me to do, but I have not begun? आणि असे कुठले भाग आहे का ज्या भागात तुम्हाला बोलवलंय पण मी तिथे अजून सुरुवातच केलेली नाही? Ask the Lord now. आता देवाला विचारा. Not in heaven. स्वर्गात नाही. Because that will be too late. कारण तिथे खूप वेळ निघून गेलेली It's असेल. when the time is over. जसं काय वेळ निघून गेलेली आहे. Praise God. हालेलुया. That's how God calls it success. आणि अशा प्रकारे देव त्याला यश असं संबोधतो. And a time will come आणि अशी वेळ येईल in heaven स्वर्गामध्ये when God will announce जिथे देव अनाउन्स करेल and declare आणि घोषित करेल about each one of us आपल्या प्रत्येकाविषयी in appreciation. आपलं कौतुक म्हणून. But it all depends on how much we lived for Christ on the earth. पण हे सर्व कशावर अवलंबून असेल? या पृथ्वीवर आपण ख्रिस्तासाठी काय केलं त्याच्यावर. The appreciation of Christ in heaven will last for long if you have lived very closely on this earth. आणि ख्रिस्तामध्ये आपलं जे कौतुक आहे ते जास्त असेल जेव्हा आपण या पृथ्वीवर त्याच्या अगदी जवळ चालू. He will keep on and on and on talking about you. तो तिथे आपल्याविषयी सतत बोलत राहील. Because he has many things to talk about you. कारण त्याच्याकडे अनेक गोष्टी असेल तुमच्याविषयी बोलण्यासाठी. But if we have few things, पण आपण थोड्याच गोष्टी केल्या असतील, then Christ will talk only about those few things. मग तो सुद्धा त्याच थोड्या गोष्टींविषयीच बोलेल. And then we'll feel, regretting and ashamed. मग आपण लज्जित हो. आपल्याला I'm telling you, that will be too late. आणि तिथे खूप वेळ निघून गेली We असेल. have time now. आता आपल्याकडे वेळ I आहे. am challenging the children of God. We have time now. देवाच्या लेकरांनो मी तुम्हाला आव्हान देतो. आता आपल्याकडे वेळ आहे. Do whatever you can do for this King of Kings. आणि या राजाच्या राजासाठी तुम्ही जे काही करू शकता ते तुम्ही करा. Do your best for him. त्याच्यासाठी उत्तमातलं उत्तम तुम्ही करा. Whatever you desire, you give up for his sake. आणि जे काही तुमची इच्छा आहे ते त्याच्यासाठी द्यायची ती देऊन You टाका. put him first, see what happens. आणि तुम्ही प्रथम त्याला स्थान द्या मग बघा काय घडतं ते. God says he will not even bless you in heaven.
आणि तो म्हटलाय की स्वर्गात त्यांनी तुम्हाला आशीर्वादित केलं but He will नाहीये, also bless you on this earth abundantly. पण या पृथ्वीवर सुद्धा त्याने विपुलतेने तुम्हाला आशीर्वादित केलेला आहे. Praise God. And He will bless you more and more. आणि तो तुम्हाला अधिकाधिक अधिक आशीर्वादित He will करेल. not make your life miserable. Remember this. आणि तो तुमचं जीवन असंच करणार नाही मिझरेबल. You know, when you live for God, many people think, oh, if I live for God, no, my life is going to be miserable. आणि लोक असं विचार करतात, जर मी ख्रिस्तासाठी जगलो तर माझं जीवन काहीतरी विचित्र Because I होईल. will have to live in lack. कारण मला कमतरतेत जगावं लागेल I will have to live in little. आणि थोड्या गोष्टींमध्ये मला जगावं लागेल. That's the lie of Satan. हे त्या सैतानाचं लबाडी आहे. God said, when you seek God first, आणि देव म्हणतो की जर तुम्ही देवाचा शोध घेता प्रथमतेने, He is the Lord who adds, not removes. आणि तो देव आहे की जो त्याच्यामध्ये भर घालेल, काही गोष्टी काढून घेणार नाही. Praise God. He is the Lord who adds. तो परमेश्वर आहे जो तुमच्यामध्ये भर घालेल. He never removes things from you. पण तुमच्यातनं गोष्टी बाहेर काढणार The नाही. devil brought this theory. पण ह्या सैतानाने ते आणलेलं आहे. You living for God, तुम्ही देवासाठी जगताय का? God is going to take away everything that you have. मग देव तुमच्यात जे काही आहे ते सर्व काढून घेईल. Oh, God is not liking this in our life. आणि देवाला तुमच्या जीवनातली ही गोष्ट आवडत Oh, नाही. God doesn't want you to be rich. देवाला नकोय की तुम्ही श्रीमंत He is असाल. going to take away all your money. तो तुमची सर्व पैसा काढून घेईल. That is the lie of Satan. हे सर्व सैतानाची लबाडी आहे. Seek kingdom first. देवाचं राज्य प्रथम शोधा. God's work is adding and adding and adding. देवाचं कार्य मग त्याच्यामध्ये भर घालण्याचं. Praise God. हालेलुया. When you understand that God is an adding God, जेव्हा तुम्हाला समजेल की हा परमेश्वर भरच घालणारा आहे, you will continue to focus on Christ. मग तुम्ही ख्रिस्ताकडे तुमचं लक्ष केंद्रित करू शकता. Praise God. हालेलुया. Give whatever, your time, your talents, whatever you can give for His kingdom. आणि तुमचं जे काही वेळ असेल, कौशल्य असेल, जे काही आहे ते तुम्ही ख्रिस्ताला द्या. Do your best service तुमच्याद्वारे उत्तम त्याची सेवा करा. and please Him all the days of your life. आणि त्याची तुमच्या जीवनातले प्रत्येक क्षणी त्याला तुम्ही खुश करा किंवा आनंदी करा. And you will see, आणि मग तुम्ही पाहतात you shall lack nothing. तुमच्यामध्ये कशाचीच कमतरता नसेल. You will always live abundant. आमेन. आणि तुम्ही नेहमी भरपूरतेचं जीवन जगताल. You shall never suffer lack or shortfall. मग तुमच्या जीवनात कधीच कमतरता नसेल. You will always be supplied supernaturally. आणि तुम्हाला नेहमी सुपरनॅचरली पुरवण्यात येईल. You will never see a day that you will say, oh, I am discouraged today because I'm serving God. आणि तुमचा एकही दिवस असा कधी येणार नाही की तुम्ही म्हणताल की मी खूप निराश आहे का तर मी देवाची सेवा करतो. Praise God, a day will never come like that. असा दिवस कधीच तुमच्या जीवनात येणार नाही. I'll tell you one truth and then we'll close. एक सत्य मी सांगतो मग आपण संपूया. When God tests you, जेव्हा देव तुमची परीक्षा घेतो, now remember this, लक्षात घ्या, God tests, देव तुमची परीक्षा घेतो, but Satan tempts. पण जो सैतान आहे तो तुम्हाला मोहात पाडतो. Look at the difference. दोन्ही गोष्टींकडे लक्ष द्या. God tests, दोन्ही गोष्टीतला फरक पहा की देव जो आहे तो तुमची परीक्षा घेईल, Satan tempts. पण जो सैतान आहे तो तुम्हाला मोहात पाडेल. Satan tempts in your weaknesses, आणि जो सैतान आहे तुमच्या अशक्तपणात तुम्हाला मोहात पाडेल. but God tests when you are strong. पण तुम्ही जेव्हा सशक्त असता, बळकट असता, तेव्हा देव तुमची परीक्षा घेतो. The test will never come when you are not prepared. आणि ती परीक्षा आहे ती कधीच या वेळात येणार नाही की ज्या वेळा तुम्ही अशक्त आहात, तयारीत नाही. God never tests a weak person. आणि देव कधीही अशक्त व्यक्तीची परीक्षा घेणार नाही. He tests a strong person. आणि जो बळकट आहे अशा व्यक्तीची, सशक्त अशा व्यक्तीची देव परीक्षा घेतो. But Satan tempts a weak person. पण जो सैतान आहे तो अशक्त जो व्यक्ती आहे त्याला मोहात पाडेल. Now why does God tests a strong person? आणि का देव ह्या सशक्त व्यक्तीची परीक्षा घेतो? First, पहिलं, He proves that, and He testifies before the devil
आणि तो सैतानापुढे तुमची साक्ष उभी करतो that my child has been faithful in all circumstances. की माझं जे लेकरू आहे माझं ते सर्व परिस्थितीमध्ये माझ्याशी विश्वासू आहे And he will only test when you are ready and strong. आणि तो कधी तुमची टेस्ट घेईल जेव्हा तुम्ही तयार आहात आणि सशक्त आहात To prove to Satan आणि सैताना समोर तुमची साक्ष ठेवण्यासाठी त्याला प्रूफ and to करण्यासाठी put your testimony before Satan. आणि सैतानापुढे साक्ष ठेवण्यासाठी Look at my child. की माझ्या लेकराकडे बघ There are so many things that went against him, अनेक गोष्टी त्याच्या विरुद्ध गेल्या but yet he was faithful. तरी तो माझ्याशी विश्वासू Yet आहे she was faithful. तरी ती माझ्या बरोबर विश्वासू आहे He or she never gave up, तो किंवा ती त्याने कधीच सोडून दिलं but नाही continued to walk with me faithfully. पण माझ्या बरोबर विश्वासूच राहिले चालत राहिले That is your strength. God is testing you. आणि ही तुमचं सामर्थ्य आहे ज्याची देव परीक्षा पाहतो Praise God. God wants you to be successful देवाला हवंय की तुम्ही यशस्वीता अनुभवावी in his definition. त्याच्या व्याख्येनुसार He wants that his will must come to pass through his children, त्याला हवंय की त्याची इच्छा त्याच्या लेकरांद्वारे पूर्ण व्हावी and we are the ones who will bring God's will to pass. आमेन आणि आपण जे आहोत त्याची इच्छा पूर्ण करू And when we do this, आणि जेव्हा आपण हे करू God will call you, this is my successful child. आणि मग देव म्हणेल की हे माझं यशस्वी लेकरू आहे This is my successful son and daughter. हे माझे यशस्वी लेकरू आहेत मुलं आहेत मुली आहेत And he will present us before the Father. आणि तो आपल्याला त्या पित्यासमोर सादर करेल And he will say, Father, आणि तो म्हणेल पित्या look at this son of yours. या तुझ्या लेकराकडे पहा Look at this daughter of yours. तुझ्या या मुलीकडे पहा They never moved away from doing your will. आणि तुझी इच्छा पूर्ण करण्यापासून ते कधीच हलले नाही They never became tired doing your will. आणि तुझी इच्छा पूर्ण करण्यासाठी ते कधीच थकले नाही Whatever you gave them, जे काही तू त्यांना दिलंस they used 100% to do whatever you wanted them to do. आणि त्यांनी 100% त्याचा वापर केला तुझ्या इच्छा पूर्ण करण्यासाठी You will not imagine how much the Father will be pleased with आणि you. तुम्ही त्याची कल्पना पण करणार नाही इतका पिता परमेश्वर आपला आनंदी होईल You know, I have that picture in my heart, but I'm not able to put it in words. माझ्या हृदयात ते पिक्चर आहे पण मी ते शब्दामध्ये सादर करू शकत नाही Because these words are very small to describe what God has put in my heart. आणि जे काही देवाने माझ्या हृदयात टाकलं ते तुम्हाला सांगण्यासाठी हे शब्द खूप अपुरे आहेत Praise God. But the only thing that the Lord wants me to tell you, आणि एकच गोष्ट देवाला हवंय मी तुम्हाला सांगावी the time is short वेळ कमी आहे and there is work to be done. आणि खूप काम आहे And करण्यासाठी God is looking at you. आणि देव तुमच्याकडे पाहत आहे God is looking at you. देव तुमच्याकडे पाहत आहे Praise God. Let's close our eyes, we'll pray. Father, we thank you. हम धन्यवाद देते हैं प्रभु यीशु मसीह के नाम से इन सारे लोगों के लिए प्रभु. And I thank you, Holy Spirit, for speaking to all of us and speaking to our hearts, including me, Lord. Thank you, Father. We give you all the glory. We thank you that you always reveal your heart and you encourage us. You always encourage us. तो नेमी प्रभु हमारा प्रोत्साहन करता है हमेशा. आप हमको प्रोत्साहित करते हो प्रभु आपका कार्य पूरा करने के लिए, आपका इच्छा पूरा करने के लिए प्रभु, आपका वचन पूरा करने के लिए प्रभु धन्यवाद करते हैं प्रभु. ये हमारे बल से नहीं है प्रभु, लेकिन ये आपकी आत्मा के द्वारा जरूर संभव है प्रभु. थैंक यू फादर. हम धन्यवाद देते हैं प्रभु क्योंकि आपने आपका वचन और वचन के द्वारा प्रभु अनेक चीजें हमारे जीवन में खोल दिए प्रभु. थैंक यू फादर. फादर, वी रिसीव दिस वर्ड बाय फेथ ग्लैडली लॉर्ड. पूरा आनंद से, खुशी से इस वचन को हम स्वीकार करते हैं. एंड आई प्रे डियर फादर, रिलीज योर ग्रेस अपॉन योर चिल्ड्रन नाउ दैट व्हाटएवर लॉर्ड यू वांट अस टू डू, जो भी आप चाहते हो हमारे जीवन में हम करें प्रभु, आपकी इच्छा को पूरा करने के लिए, आपका राज्य के काम पूरा करने के लिए प्रभु हम चाहते प्रभु आपका कृपा. मैं प्रार्थना करता हूँ हर एक के ऊपर आपका कृपा उंडेल दो प्रभु, ताकि वो और प्रभु आपके राज्य के लिए, इस राज्य के लिए काम करे प्रभु, प्रभु का राज्य के लिए और आगे बढ़े प्रभु. थैंक यू फादर. आई प्रे इन द नेम ऑफ जीसस. आई स्टॉप एवरी हिंड्रेंस. I cancel every hindrance of the devil that is holding them back and bound them in many problems, many financial problems, many family problems, many social problems, many other problems on physical problems, sickness problems. The devil that has bound them
and held them back not to do God's will. Right now, under the mantle of God's anointing, I break that bondage. Yes, In Lord. Jesus' name, यीशु के नाम से वो सारा बंधन को हम बांध कर तोड़ते प्रभु. Amen. लॉर्ड, जो भी प्रभु घर परिवार से बॉन्डेजेस है प्रभु, हिंड्रेंस है प्रभु, अड़चन है प्रभु, जिसकी वजह से प्रभु वो आपका सेवकाई पूरी तरीके से और खुले दिल से नहीं कर पा रहे प्रभु, यीशु के नाम से राइट नाउ आई रिलीज देम in Jesus name. I set them free from every bondage. Financial problems की वजह से वो आपका सेवकाई नहीं कर पा रहे. I right now break that problem in the name of Jesus. I bind all these financial problems in Jesus name. I pray, dear Father, you will equip your children. आपके बच्चों को हर तरीके से आप सज्ज करोगे प्रभु, तैयार करोगे प्रभु, ताकि आपका राज्य का कार्य वो आगे ले जा सके. यीशु मसीह के नाम से I cancel every sickness in that body which has held them back from not serving, which has held them back. The devil doesn't want them to serve the king. I break the power of that sickness. इसी समय प्रभु यीशु के नाम से I cancel any kind of diabetics, any kind of blood pressures, any kind of pain in the bones, any kind of pain in the waist, any kind of swelling in the bones. I rebuke it in the name of Jesus. I command that sickness in the name of Jesus. उन सारे बीमारियों को जो भी इनका शरीर में प्रभु घर कर बैठे प्रभु, वो सारा बीमारी को इसी समय प्रभु आपके वचन के मुताबिक, क्योंकि आपने कहा है यीशु मसीह ने सारी बीमारी क्रूस के ऊपर ले ली और उसका शरीर तोड़ गया. यीशु के नाम से उसका शरीर मोड़ा गया, तोड़ा गया, ताकि हम कोई बीमारी में ना रहे. इसी समय सारा बीमारी, सारा शैतानी अड़चन, सारा ऑपरेशन शैतान का, every demonic oppression upon any body, in the name of Jesus I break it. I release them from the sickness. I command every sickness from that body. Leave them. Leave them. इसी समय निकल जाओ. Every pain in the eyes, every pain in the eyes, I rebuke that pain in the name of Jesus. Thank you, Father. Every strain in the eyes, I rebuke it in the name of Jesus. Thank you, Father. चक्कर ये ना, प्रत्येक वेळेस अशक्तपणा जाणो ना, कमजोरी हमेशा जो महसूस कर रहे प्रभु, यीशु के नाम से वो सारी कमजोरी, चक्कर आना, यीशु के नाम से मैं बांधता हूं. I release your strength upon them. I release your anointing upon your people right now. Let them be touched wherever they are, Lord. जहां पे भी है प्रभु, आपका स्पर्श हो जाने दो प्रभु यीशु के नाम से. Touch their bodies, Lord. Touch their homes, Lord. Touch their jobs. Touch their income. Touch their business. Touch their everything that is concerning them. Touch every organ, Master, which is under that attack of Satan, and set them free, Lord, in the name of Jesus. Thank you, Lord. I bless your people. यीशु के नाम से मैं उनको bless करता हूं प्रभु. धन्यवाद करते प्रभु, आपका पवित्र आत्मा का अभिषेक और उसका कार्य इस समय हर एक के जीवन में, हर एक के परिवार में, हर एक के सेवकाई में वो बढ़ रहा है प्रभु. I declare it by faith. Thank you, Father. It is increasing. God's word